विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ने बड़ा बयान दिया। उन्होंने कहा, रायगढ़ जिले को न्याय मिलेगा, सरकार उचित कदम उठाएगी और विकास कार्यों को पूरा करेगी। अलीबाग प्रीमियर लीग जैसे टूर्नामेंट ग्रामीण इलाकों में खेलों को बढ़ावा दे रहा है। भारत खेलो आयोजना की गुणवत्ता बढ़ रही है और रायगढ़ भी इसमें पीछे नहीं है। अलीबाग प्रीमियर लीग ही आज या जिराड गावात होत आहे आणि मला वाटतं चौथा सीझन आहे आणि अशा दर्जेदार स्पर्धा, अशी दर्जेदार टूर्नामेंट अलिबाग मधील जिराड सारख्या या खेडेगावात होत आहे। यातून दिसून येत आहे की आता भारतात सगळ्या क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात असेल, इतर क्षेत्रात असेल, या सगळ्या ठिकाणी प्रगती होताना दिसत आहे। आणि मला वाटतं असं हे डे नाईट टूर्नामेंट, एवढं चांगलं ग्राउंड, डे लाईट्सची प्रोव्हिजन असं फार कमी गावात दिसून येतं। आणि जिराड मधील सर्व ग्रामस्थांनी आणि त्यांचे नेते दिलीप भोईर यांनी ही चांगली टूर्नामेंट इकडे आयोजित केली आहे, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा द्यायला मी इकडे आलोय। सर जिल्हा नियोजनच्या बैठके अभावी अथवा निधी अभावी जिल्ह्याचा विकास मोठ्या प्रमाणावर खोळंबलेला आहे, काय सांगाल? नाही, मला वाटतं या संदर्भात शासनाने योग्य ती पावलं उचलतील शासन, आणि निश्चितपणे रायगड जिल्ह्याला न्याय मिळेलच। आणि रायगड जिल्ह्याला जी आवश्यक निधी आहे किंवा विकास कामं करण्याची गरज आहे, शासन निश्चितपणे हे पार पाडेल। सर, रायगड जिल्ह्याचा आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजून सुटत नाहीये। तिढा असा काय नाहीये, काही निर्णय घ्यायला वेळ लागतो, तर ते निर्णय घेतले जातील, पण त्यामुळे कुठच्या विकास कामाला दिरंगाई होणार नाही। तर रायगडमध्ये जलजीवन मिशनच्या योजनांचा जो निधी आहे रखडलेला आहे, कंत्राटदार ठेकेदार अडचणीत आहेत, काय सांगाल? महाराष्ट्रामध्ये देखील ही संपूर्णतः समस्या आहे आणि कंत्राटदार संघटना जी आहे ती आक्रमक झालेली आहे, काय सांगाल सर? नाही, या संदर्भात शासन उचित पावलं उचलेल, मला खात्री आहे। सर, एक शेवटचा प्रश्न, मुंबई गोवा हायवेचा प्रश्न, आता हे सरकार हे काम पूर्ण किंवा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेल? मुंबई गोवा हायवेचं काम होणं अपेक्षितच नव्हे, अनिवार्य आहे। आणि मला खात्री आहे हे सरकार याबद्दल अत्यंत गंभीर आहे आणि हे सरकार दर्जेदार काम करून दाखवेल। जसं समृद्धी हायवे झालेला आहे, जसं आता शक्तीपीठ हायवे होणार आहे, तसंच हा मुंबई गोवा हायवे पण लवकरच निर्माण होईल।